अभिनेता एजाज खान विरोधात मुंबईमध्ये बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबईतील एका अभिनेत्रीकडून बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे। एजाज खाननं अभिनेत्रीला हाऊस अरेस्ट शोची ऑफर सुद्धा दिली होती। शूटिंग दरम्यान एजाज खाननं प्रपोज आणि घरी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मोठी बातमी आता समोर आली आहे। एजाज खान विरोधात मुंबईत बलात्काराची तक्रार देण्यात आली आहे। मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। एका अभिनेत्रीने या संदर्भातली तक्रार दिली आहे। मुंबईतील एका अभिनेत्रीकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एजाज खाननं अभिनेत्रीला हाऊस अरेस्ट शोची ऑफर सुद्धा दिली होती। शूटिंग दरम्यान एजाज खाननं प्रपोज केला आणि घरी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आगामी काळात एजाज खान विरोधात कायदेशीररित्या नेमकी काय कारवाई होते हे पाहणं मात्र महत्त्वाचं आहे। एजाज खान विरोधात आता मुंबईमध्ये बलात्काराची तक्रार देण्यात आली आहे। मुंबईतील एका अभिनेत्रीकडून बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे। चारकोप पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एजाज खाननं खरं तर अभिनेत्रीला बलात्कार केल्याचं समोर आलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, एक धक्कादायक अशी बाब समोर आली आहे। एजाज खान विरोधात मुंबईत बलात्काराची तक्रार देण्यात आली आहे। काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? कारण आपण पाहिलं तर याच आधी OTT प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शित होणाऱ्या उल्लू ॲपवरील प्रोग्राममुळे एजाज खान हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता। त्यावरून त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला होता, परंतु आता नवीन गुन्हा आहे तो एजाज खानवरती दाखल झालेला आहे। चारकोप पोलीस स्थानकामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असून मुंबईतील एका 30 वर्षीय अभिनेत्रीने हा गुन्हा जो दाखल आहे तो केलेला आहे। यामध्ये एजाज खानवरती आरोप करण्यात आलेले आहेत की चित्रपटामध्ये काम देतो आणि कामाच्या बहाण्याने बोलवून अत्याचार केल्याचा प्रकार घडला असल्याचं या अभिनेत्रीने पोलिसांजवळ सांगितलेलं आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस एजाज खान याला लवकरच चौकशीसाठी ताब्यात देखील घेऊ शकतात। चारकोप पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल झालेला असून एजाज खानच्या अडचणीत मात्र आता वाढ होताना पाहायला मिळते। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।